जय गुरुदेव. श्री श्री रविशंकर बालविद्या मंदिर नांदेडच्या अंतर्नाद 2013 मध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्येची आराध्य देवता गणेश माता सरस्वती यांचं 150वे वर्ष जयंती आपण यावर्षी मनवतोय. जगभरात तो मनवला जाते. स्वामी विवेकानंद आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि सुदर्शन क्रियेची अमूल्य देणगी जगाला देणार परमपूज्य हेतूने या संस्थेची स्थापना करणारे आयुष्यभर शिक्षक राहिलेले माझे वडील त्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बालाजी कुलकर्णी या सर्वांच्या समोर मी नतमस्तक होतो. त्यांना अभिवादन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माननीय सुमंत भांगे साहेब, दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने औरंगाबादला मागच्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात बैठक आणि ज्येष्ठ नेत्यांचे त्या ठिकाणी भेटी होत आहेत. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना औरंगाबादला बोलवण्यात आलेलं होतं. निवळ आणि निवळ फक्त आपल्यावरील प्रेमापोटी भारत तो कार्यक्रम सुरू करून टाकली. ग्रामीण भागात रमणारे आणि सुमंत भांगे साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप स्वामी साहेब, हळव्या मनाचा माणूस, ग्रामीण भागात लोकांचं दुःख जाणून घेणारा, त्यांच्याशी बोलणारा, त्यांच्याशी वागणारा, त्यांच्यात मिसळणारा, त्यांचे दुःख आपले समजून राहणारा, माझ्या विनंतीला त्यांनी तात्काळ रजामंदी दिली आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. ते सुद्धा सरळ कार्यक्रमाला आलेत. कंधारला गेलेले होते साहेब. त्याचबरोबर शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर जयश्री आणि लातूर येथील मराठवाड्यातच नव्हते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये LICच्या कामामुळे प्रसिद्ध असणारे माननीय तेरकर साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालक, माझे छोटे विद्यार्थी, माझे सर्व सहकारी, माझे सर्व कर्मचारी, या सर्वांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी या गॅदरिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावर्षी श्री श्री रविशंकर बाल मंदिर आपले 5वे वर्ष पूर्ण करीत आहे. 2008ला ही शाळा एका उदात्त हेतूने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. त्यांना ही 2013 5 वर्ष शाळेला पूर्ण होत आहे. 1999 मध्ये या शाळेची स्थापना केलेली आहे. या ट्रस्टची स्थापना केलेली आहे, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ट्रस्ट, आणि त्या अंतर्गत ही शाळा चालते. मुलांचं शिक्षण, मुलांना काय आवडते हे कोणी विचारात घेत नाही. शिस्त आणि फक्त शिस्त. मुलांना त्यांना समजून घेणारं, त्यांच्याशी सुसंवाद साधणारं, कोणीतरी आपलं त्यांना म्हणणारं, त्यांचं मनात काय चाललं हे समजून घेणारं त्यांना कोणी भेटत नाही. आई नावाची व्यक्ती असते, मात्र तिच्यामागे पण एवढे कामं असतात की ती बिचारी त्याला वेळ देऊ शकत नाही. वडिलांना तर वेळच नसतो, त्यांचा तर काही संबंधच नसतो त्या गोष्टींशी. शिक्षक म्हणलं की त्याच्या अंगावर काटा उमटतो. असं का होतं? आम्ही सुद्धा त्याच शाळेतून आलेलो आहोत. आपल्याकडे असं नव्हतं, मग आता असं का व्हावं याच्यावर कोणाला विचार करायला वेळ नव्हता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच गुरुजींनी शाळा सुरू केली. शाळेची संकल्पना त्यांची खूप व्यापक आहे. मुलांच्या सुप्त गुणाला वाव मिळाला पाहिजे. त्याला स्वतःला काय व्हायची इच्छा आहे, त्याला काय करायचं आहे, त्याला काय प्रदर्शित करायचं आहे, किंवा त्याच्यामधला आवाज काय सांगतो हे कुठं बाहेर येत नाही.
हे सगळं विचार करूनच गुरुजींनी या शाळेची स्थापना केली. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही काही ना काही प्रमाणामध्ये याच्या सक्सेस झालो, काही ना थोडंफार यशस्वी झालो. तेच गुरुजीच्या विचारसरणीमुळे, गुरुजीच्याच मार्गप्रमाणावर आम्ही पदक्रमण करत असल्या कारणाने. कारण गुरुजी दरवर्षी आश्रमामध्ये 15 दिवसाचा एक ट्रेनिंग कोर्स अरेंज करतात, खास करून टीचर्ससाठी, शिक्षकांसाठी, की त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी होऊन कसं राहता येईल याच्यासाठी. म्हणजे खूप शिकलेला माणूस चांगला शिक्षक असू शकतो किंवा असूही शकत नाही. मात्र जो मुलांना समजून घेणारा आहे, किंवा तो कमी जरी शिकलेला असेल तर तो चांगला शिक्षक होऊ शकतो. हे आपण सगळ्यांना याचा अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गुरुजींच्या 200हून अधिक शाळा पूर्ण जगभरामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर 100 किंवा 150पेक्षाहून अधिक शाळा या फ्री स्कूल्स आहेत, ज्या पण शासनाच्या आदिवासी फ्री स्कूल्स चालतात. अशाच पद्धतीच्या स्लम एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी शिक्षण पोहोचलेलं नाही अशा ठिकाणी गुरुजींच्या या शाळा चालतात. मुंबईच्या धारावीमध्ये सुद्धा गुरुजींची अशी एक सुंदर शाळा आहे. कधी आपण गेलात तर त्या ठिकाणी व्हिजिट द्यायला काही हरकत नाही. फक्त पाहून या कशा पद्धतीने ते चालतं, म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की आपण कुठे आहोत. यावर्षी शाळा 5 वर्ष पूर्ण करीत आहे. शाळेच्या या वाटचालीत ज्यांचे मला अनेकांचे सहकार्य शाळेच्या वाटचालीत मिळाले, त्या मी सर्वांचे आभार मानणे मी माझं कर्तव्य समजतो. काही संघर्षाचे पण क्षण आलेत, कठीण परिस्थिती पण आली, पण पालकांनी अत्यंत उदंड प्रेम केलं. सगळ्या मान्यवरांनी आज मला जो इथं वेळ दिला, त्या सर्वांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशी स्वतःलाच अशी अपेक्षा व्यक्त करतो की यावर्षी आम्ही पुढचं पाऊल टाकू, त्या दृष्टिकोनातून आम्हाला यश मिळेल. धन्यवाद. जय गुरुदेव. Thank you, sir. Sorry. I call Honorable Mrs. Jayashree Gore to please enlighten us. सर्व पालकवर्ग आणि अगदी सगळी बागडणारी माझी जी फुलपाखरं. आता मानसशास्त्राची मी असल्यामुळं मानसशास्त्र लक्षात घेऊन मी तुमच्यासमोर काही थोडक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. त्या ठिकाणी 2 बाबी मी प्रामुख्यानं सांगणार आहे. एक, प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी आढावा घेतला, त्या दृष्टिकोनातून कसं असावं. आणि दुसरी एक बाजू मांडणार आहे की आता सध्या जे तुम्ही सगळ्या सार्वत्रिक दृष्टिकोनातून ऐकता की जे मानवाचा पालकांचा जो हक्क आहे शिक्षणाचा, आणि ह्याचा अधिनियमसुद्धा पारित झालेला आहे. आणि तो अधिनियम पारित झाल्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी आमच्या इथं CO साहेबांनी तर जागर यात्राच काढली होती. मुलं आहेत, त्या मुलांच्या मानसिकतेची धारणा आपण लक्षात घेत असताना त्यांची प्रगल्भता ही कशी विकसित आपल्याला करता येईल, आणि ह्यांचं जे खेळण्या बागडण्याचं वय आहे त्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या नवोपक्रमातून आणि विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला त्याला कसं पुढे नेता येईल हा विचार त्या शाळेमध्ये करावा लागतो. आणि ही अशी शाळा समृद्ध असू शकते की जिथे त्याच्या व्यक्तिमत्वाची भूज राखली जाते. आणि आपण असंही म्हणतो की शाळा हे एक संस्कार केंद्र असतं, ती नागरी गुणाची पाठशाळा असते. आणि ह्या पाठशाळेतले जे धडे गिरवले जातात ते आपण आईवडिलांनी दिलेल्या गिरवण्यासाठीच्या धड्यापेक्षाही इथं प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी होऊ शकते. कारण आमच्या मुलांचा विश्वास हा गुरुवर अधिक असतो आणि गुरुच्या सानिध्यातच त्याची जडणघडण होत असते. म्हणून ही विद्यामंदिरं आणि ह्या शाळा ह्या जडणघडणीच्या केंद्र असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी विविध माध्यमातून ही मुलं संस्कारित करायची असतात, ही मुलं एक मनाच्या चांगल्या उभारीवर तयार करायची असतात, आणि त्यांचं मानसशास्त्र विकसित करायचं असतं. आणि हे मानसशास्त्र विकसित करून त्यांना पल्लवित जर केलं तर निश्चितच आमची भावी पिढी समृद्ध, सशक्त आणि बलशाली होईल, यात वादच नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. Thank you, ma'am. Now, I request Honorable Chief Guest Mr. Dilip Swami, sir, to share his views with us. Please, sir. श्री श्री रविशंकर बालविद्या मंदिरांच्या या स्नेह सोहळ्याला उपस्थित आमचे मार्गदर्शक माननीय CO साहेब, उपशिक्षणाधिकारी गोरे मॅडम, या संस्थेचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व टीचिंग स्टाफ आणि या सभागृहात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे सन्माननीय पालकवर्ग आणि विद्यार्थी बालमित्रांनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शाळेचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
आणि जो सांस्कृतिक कार्यक्रम या मुलांच्या या चिमुकल्याच्या माध्यमातून या ठिकाणी सादर होणार आहे, त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरता आपण सर्वजण आलेले आहात याची जाण ठेवून मी आपला जास्त वेळ न घेता हा कार्यक्रम सादर करण्याकरता या विद्यार्थ्याकडून जी मेहनत करून घेतलेली आहे त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण एवढ्या छोट्या छोट्या लहान मुलाकडून कार्यक्रम करून घेणं आणि ते एवढ्या मोठ्या स्टेजवर सादर करणं हे खरोखरच एक दिव्य काम असतं आणि ते दिव्य काम या सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार पाडलेलं आहे, म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कुलकर्णी बंधूंचे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करून त्यांचं सुद्धा अभिनंदन करावं असं वाटतं. कारण या धावपळीच्या आणि आय टीच्या माध्यमातून, ज्याला आपण इंटरनॅशनल आय टीच्या माध्यमातून जग सगळं जवळ आलेलं आहे, या माध्यमातून आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीला आपण कुठेतरी दूर सारत आहोत. जग जवळ येत चाललेलं आहे परंतु आपले संस्कार आपण दूर करत चाललेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये श्री रविशंकर गुरूंनी जे आद्य घालून दिलेले आहे, जे मार्ग घालून दिलेले आहे, जे मार्गक्रमण आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्यावर मार्गक्रमण करीत या भावी पिढीला ते घडवण्याचं एक चांगलं काम करत आहेत. आता भारत बोलता बोलता सांगत होते की पालकांनी फार मोठा विश्वास टाकलेला आहे. मला वाटतं विश्वास टाकण्यामागचं खरं कारण हे असावं. कारण आज तुम्ही आम्ही सर्व एवढं व्यस्त होऊन गेलेलो आहोत, एवढं काळाच्या ओघामध्ये, या काळाच्या चक्रामध्ये एवढं आपण गुरफटून गेलो आहोत की आपण आपल्या मुलावर संस्कार देण्याची विसरत चाललो आहोत. नवे विसरून चाललो नसले तरी आपल्याला ते संस्कार देण्याची वेळ मिळत नाही आहे, संस्कार देण्याइतपत आपली बुद्धी फ्री राहत नाही आहे. अशा काळामध्ये अशा शाळेचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, हे निश्चित तुम्हाला मला हे मान्य करावं लागेल. आणि या शाळेच्या माध्यमातून मी पाहतोय मागच्या 2-3 वर्षापासून आगळे वेगळे कार्यक्रम घेऊन मुलावर चांगले संस्कार कसे होतात. मी एका कार्यक्रमातून मागे ऐकलं होतं, शाळेमध्ये फ्रूट डे साजरा करतात. फ्रूट डे साजरा करण्यामागची भूमिका अशी आहे की मुलांना फ्रूटचं महत्त्व कळावं. आजकाल सगळे ब्रेड पावच्या काळामध्ये, आता मी कुपोषणासाठी वेगवेगळ्या गावामध्ये फिरतोय, कुपोषण मुक्तीमध्ये 25% मुलं हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयी वाईट असल्यामुळे कुपोषणात गेलेले आहेत. तर त्या चांगल्या सवयी लावण्याचं घरापासूनचं जे एक शिक्षण असतं ते शाळेने सुद्धा चालू ठेवलं तर मला वाटतं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या बालकांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि अप्रत्यक्षरित्या त्या पालकांना सुद्धा त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलं घडवण्याचं जे काम ही रविशंकर बाल विद्या मंदिर करत आहे त्याच्याबद्दल मी माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळासाठी, कारण स्पर्धेचं युग आहे, उद्या आपला बालक सक्षमपणे उभं राहावं, प्रत्येक स्पर्धेमध्ये यशस्वी व्हावं, फक्त स्पर्धेमध्येच नाही तर जीवनाच्या परीक्षेमध्ये सुद्धा यशस्वी व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि म्हणून शाळेची निवड करताना अतिशय चोखदळपणे आपण शाळेची निवड करत असतो. आणि ह्या शाळेमध्ये शिकणाऱ्या बालकाचं खरंच नशीब आहे की संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक सुद्धा या बालकांना घडवण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये आणि जीवनाच्या परीक्षेमध्ये सुद्धा यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळं मी तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या वतीनं सुद्धा या शाळेचं, या सर्व मॅनेजमेंटचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या येणाऱ्या भविष्यातल्या काळामध्ये जे स्पर्धेचं युग आहे, इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे, या सर्व युगामध्ये, या धावपळीच्या काळामध्ये, या सगळ्या जग जवळ आलेल्या परिस्थितीमध्ये आपली मुलं आपल्यापासून दूर जाणार नाहीत, आपल्या संस्कारापासून दूर जाणार नाहीत, आपल्या नीतिमंडळापासून दूर जाणार नाहीत, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आलेली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं महत्त्व करून पटवून देत असताना पावलोपावले विद्यार्थी त्याचं ते सुखम सुखार्थी त्याचं ते विद्यार्थीनं कुतो सुखम सुखार्थीनं कुतो विद्या, हा जो श्लोक आहे तो प्रत्येक पालकाने, प्रत्येक बालकांच्या मनामध्ये रुजवण्याची आज वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये आपले बालक सक्षम करण्याकरता ही संस्था आणि आपण सदोदित सर्वजण प्रयत्नशील राहूया. त्यासाठी मी आपल्या सर्वांना आणि या शाळेला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परत एकदा शाळेचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करून मी थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Now I request Mr. Tekar sir to enlighten us with few words. तर मित्रांनो, मी सर्वप्रथम हे जिथं मुलं जी आता ज्यांनी या शाळेत मुलं घातलेले आहेत, मुली घातलेल्या आहेत, ओके, शिक्षणासाठी ज्यांनी विद्यार्थी दिलेले आहेत, तर त्यांच्या पालकांचं मी सुरुवातीला कौतुक करेन आणि त्यांचं अभिनंदन करेन मित्रांनो. कारण काय की त्यांच्या मनामध्ये ही कल्पना रुजली की नाही, मला या शाळेमध्ये श्री श्री रविशंकर शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे, हीच खरोखर ही जी बाब आहे. तर हे विचार येणं म्हणजे कुणाच्या डोक्यात विचार येणार नाही, ज्यांच्याकडे काही मनावर ते बुद्धीवर ते संस्कार झालेले आहेत. तर अशा तर पालकांनी आपल्या मुलांच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, एक चांगला राजमार्ग शोधलेला आहे. आणि खरोखर म्हणून त्यांचं मी अगोदर कौतुक करेन. आणि मी घरी येतो आणि आमची मुलं बाळ जर की आम्हाला प्रश्न उत्तर करत असतील की नाही हे पप्पा आजोबा, आता मला
आजोबा म्हणते लोक, ओके, की हे कसं शक्य आहे? तर मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की संस्कार देण्यासाठी आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी जर आज वेळ नाही काढला तर मग आमच्यावरती काय वेळ येईल आपल्याला सांगू तुम्हाला मी, की वृद्धाश्रमाची वेळ येणार आहे मित्रो. जी आम्ही आज जर मुलांना आम्ही वेळ नाही देऊ शकलो तर मुलं सुद्धा शेवटी म्हणतील की पप्पा सॉरी, आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी वेळ नाही. म्हणून ही काळाची गरज आहे की आम्ही आपल्या पाल्यांसाठी, आम्ही आपल्या चिमुकल्यासाठी, आम्ही या भारताच्या या भावी नागरिकासाठी वेळ दिलाच पाहिजे. मला सवड नाही आहे असे जे कोणी म्हणत असतील तर काय, एक पॉझिटिव्ह थिंकिंग जर आमच्या डोक्यामध्ये असेल तर मी असं निश्चित सांगू शकेन की निगेटिव्हला कुठेही चान्स नाही आहे. नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक आम्ही जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे. आणि आनंद जर दुसरीकडे कुठून मिळायचा नसेल तर तो फक्त सकारात्मक पॉझिटिव्ह जीवनातच मिळणार आहे. धन्यवाद मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आई वेळाला लक्ष्मी पाहुणा आहे. ऑल द बेस्ट. माझ्या शुभेच्छा या शाळेसाठी. Thank you, sir. Now I call upon Honorable President of the function, Mr. Sumant Bangi, sir, to share his views with us. Please, sir. सर्व विद्यार्थी मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी फक्त 1.5 ते 2 मिनिट बोलणार आहे. आमचे सर्व पालक आणि बालमित्र या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व सज्ज झालेले आहेत. मी दिलगिरी व्यक्त करतो, मला औरंगाबादहून पोहोचण्यासाठी उशीर झाला. काल शरद पवार साहेबांची आणि डेप्युटी सीएम अजित पवार साहेबांची मीटिंग असल्यामुळे आम्ही औरंगाबादला होतो. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलात. आपल्या संस्थेचे फोकरणे बंधू जे सर्व काही कार्यभार सांभाळत आहेत त्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि खरोखरच एक आपल्या नांदेडसारख्या भागातील विद्यार्थ्यांना चांगली शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. श्री श्री रविशंकर बाल मंदिर हे नाव वाचल्यानंतर बाकी विद्यार्थ्याच्या बायोडेटाबद्दल किंवा त्याच्या हुशारीबद्दल, करिअरबद्दल जगामध्ये कुठेही काही सांगण्याची गरज पडणार नाही किंवा संस्थेबद्दल काही बोलायची पण गरज पडणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांची आता 1ली, 2री, 3रीची मान्यता शासनाकडं आहे विचाराधीन. निश्चित जिल्हा परिषद शिक्षण विभाग देखील त्यांना या कामी मदत करणार आहे. मित्रहो, आपण पालकांची पण खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना शिक्षण देणं आणि त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष ठेवणं. मी तर असं मानतो की पालक स्वतः जो लक्ष देत असेल आणि शाळा चांगली असेल, विद्यार्थ्यासोबत शिक्षक चांगले असतील, त्या भागामधलं वातावरण चांगलं असेल तर निश्चित विद्यार्थी डेव्हलप होतात, उद्याचे आदर्श नागरिक होतात. त्यामुळं पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे, त्याचबरोबर शिक्षकांची पण जबाबदारी आणि मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. परंतु पालकांनी आज विद्यार्थ्यासोबत मोकळे आणि फ्रेंडली रिलेशन ठेवणं आवश्यक झालेलं आहे. जो आता ताणतणाव आहे किंवा आनंददायी शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं कायदे केलेत, सर्व उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु पालकांनी आपल्या पाल्यासोबत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ह्या 3 प्रिन्सिपलनं जर आपण त्यांच्यासोबत राहिलो, त्यांना मार्गदर्शन केलं तर मला वाटतं निश्चित आपले विद्यार्थी आदर्श विद्यार्थी होतील, आदर्श नागरिक होतील. आपल्या या सर्व कार्यक्रमाला मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल फोकरणे बंधूंचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय गुरुदेव. श्री श्री रविशंकर बालमंदिर शाळेच्या अंतर्नाद 2013 मध्ये मी शीतल होकर्णे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. आपल्या शाळेचे गॅदरिंग म्हणजे चिमुकल्यांचा आनंद मिळाला. म्हणूनच खूप विचार करून याला आम्ही अंतर्नाद हे नाव दिले. महत्वाचं म्हणजे परमपूज्य गुरुजींनी दिलेले हे नाव. अंतर्नाद म्हणजे अंतरात्म्याचा आवाज. लहान मुलांच्या मध्ये जो सुप्त गुण लपलेला आहे त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न, म्हणूनच अंतर्नाद. आपली शाळा दरवर्षी कुठला तरी सामाजिक संदेश देणारी थीम घेऊनच अंतर्नादचं आयोजन करते. तर यावर्षीच्या अंतर्नादची थीम आहे लोकसंगीत. लोकसंगीत जे काळानुरूप तयार झाले, लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नातूनच या लोकसंगीताचा जन्म झाला. खऱ्या अर्थाने लोकसंगीत म्हणजे संगीतातील अंतर्नादच. पवित्र, शाश्वत, सर्वांग सुंदर, आनंदाची अनुभूती देणारे, देश, जात, धर्म आणि पंथ यांच्या परे असणारे, प्रेमाच्या आणि वात्सल्याच्या सुरांनी समग्र विश्वाला मोत्याप्रमाणे एकत्र गुंफणारे लोकसंगीत म्हणूनच श्रेष्ठ. जगाच्या पाठीवर जिथे जिथे लोक समूह
राहायचे त्या त्या ठिकाणी लोकसंगीत फुलत गेले. जितकी देशाची संस्कृती श्रीमंत तितकेच तिथले लोकसंगीत समृद्ध. म्हणूनच महाराष्ट्राचे लोकसंगीत जागतिक पातळीवर आपले अधिराज्य गाजवत आहे. महाराष्ट्र कवी वसंत बापट यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. संतांची अगाध परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र, जिजाऊंचा शिवांचा हा महाराष्ट्र, मराठा तुटुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा प्रबोधनकारी वाक्याने एकवटलेला हा महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य उभारणाऱ्या रणधुरांचा हा महाराष्ट्र, स्त्री शिक्षणाचा कैवार केलेल्या सावित्रीबाईंचा हा महाराष्ट्र, लोकसंगीताला सन्मान आणि श्रेष्ठत्व मिळवून देणाऱ्या शहीदांचा हा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचे जीवन फुलविणाऱ्या हरित क्रांतीचा हा महाराष्ट्र, एक ना अनेक अशा अनेकांचा हा महाराष्ट्र, विविध ताल, लय, सूर तसेच विविध वेशभूषा आणि असंख्य भाषेतील इथल्या लोककला सजल्या आहेत. एवढी विविधता महाराष्ट्राला लाभली आहे. म्हणूनच कदाचित महाराष्ट्र म्हणता याला महाराष्ट्र म्हणायला लागले असावे. याच महाराष्ट्राला आमच्या मानाचा मुद्रा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई काळानुरूप अनेक बदल या महानगरीच्या नावामध्ये व रचनेमध्ये होत गेले. समुद्राने वेढलेले हे बेट. 18 पगड जातीचे लोक तिथे राहतात. कितीही कठीण परिस्थिती असून मुंबई कधी थांबत नाही, संकटाला घाबरत नाही. हीच मुंबईची स्पिरिट. अशा या मुंबईचा देखील लोकसंगीताच्या माध्यमातून आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनाला आकर्षित करणारे लोकसंगीताचे प्रकार आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या लोकसंगीतामध्ये भोग सोडून त्यागाचे दान मागणारा वासुदेव आहे. संतांची भजने, वारकऱ्यांची दिंडी, त्याचबरोबर शृंगारिक लावणी, मनोरंजनात्मक भारूड, शाहिरांचा पोवाडा, आई जगदंबेचे सागर करणारा गोंधळ, निसर्गावर प्रेम करणारा आदिवासी, धनगर आणि शेतकरी यांची नृत्य आहे. त्याचबरोबर लालची मनाचे जावे देखील आम्ही ते सादर करणार आहोत. तसेच आईवडिलांवरील निश्चित प्रेम सर्वश्रेष्ठ असल्याचे आमच्या चिमुकलांनी दाखवण्याचा सुंदर प्रयत्न इथे केला आहे. आईवडिलांची सेवा करणारे श्रावण बाळ व कुंडली. श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांना कावडीने देवदर्शन घडविले, तर मातेपित्यांच्या सेवेत असणाऱ्या कुंडलिकाने साक्षात पांडुरंगाला विठ्ठल उभे केले. हे संस्कारही महाराष्ट्राच्या मातीतले. तर यावर्षीचा अंतर्नाद सुरू करूया विद्येचे आराध्य देवराज श्री गणरायाच्या आराधना. धन्यवाद. Thank you, ma'am. It is customary in Indian tradition to offer prayer to Lord Ganesha, the favorite god of our tiny tots, while beginning any auspicious occasion. So here come our students, Pratik Shinde, Arjun Aher, Mayuresh Kandelwad, Shantanu Gurav and Aditya Mundra. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया.
Vidya in all its formats, indeed to be worshipped for her divine blessings. To present Saraswati Vandan, here are Janvi Sharma, Sia Dhoot, Labdi Soni, Purva Badhekar, Mahi Sharma, and Durva Erulkar.
girls. Swami Vivekananda is an inspiring personality. Swami Vivekananda is an inspiring personality and well known in both in India and abroad. The unknown monk of India suddenly leapt into fame at the Parliament of Religion held in Chicago in 1893, at which he represented a rich heritage and culture of our country. In India, Vivekananda is regarded as the patriotic saint of modern India and inspirer of a dominant national consciousness. Therefore, on his 150th birth anniversary, as we remember him, we pay our homage by presenting the gist of 1893 Chicago Religious Conference. And the participants are Shlok Bhattad and the representatives from other countries. हम यहाँ आए उस दिन था मैं तेरा, उस दिन मैं तेरा आप in response to the work and cordial my thanks to all speakers of this platform. I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. ला 1893 मध्ये शिकागो येथे स्वामी विवेकानंदांच्या या भाषणानंतर तिथल्या प्रेक्षकांनी 3 मिनिटे टाळ्यांचा गजर केला होता. म्हणजे पालकांना एक छोटीशी अपेक्षा अशी आहे की स्वामीजींचं 150 वर्ष आहे, त्यांच्या 150व्या वर्ष जयंतीनिमित्त शिकागोचा जो माहोल होता तो या ठिकाणी आमच्या मुलांसमोर यावा, एवढी एक अपेक्षा आहे छोटीशी. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर धन्यवाद. Performance. Guru Vandan is significant while beginning of an education process which is to be achieved by the eager disciples who begin their journey of understanding the value of life. Of the Guru Vandana are the flowers of playgroup. And the participants are Kushveer Singh, Mandir Singh, Abhay Banwad, Rajat Patil, Shreya Vyas, श्वेता कुलचे, स्वरा उम्मीदवार, नितिशा माडे, विराज, कृष्णा पाटिल and Shruti Pandrikar. यहाँ आए उस दिन था मैं तेरा, उस दिन मैं तेरा, आज भी मैं तेरा, कल भी मैं तेरा ही रहूं. एक दिन जो है वो चेंज होगा नहीं, वो मैं तेरा. प्यार के सागर हो, प्यार के मंदिर हो, आँखों में बसते हो, होठों पे हंसते हो, हर पल जताते हो. तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं. प्यार के सागर हो, ज्ञान के मंदिर हो, आँखों में बसते हो, होठों पे हंसते हो, हर पल जताते हो. तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा
यादों को रोशन कर जाते हो, याद दिलाते हो। तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं। बन जाते हो, सबके दिलों की तुम चाहत बन जाते हो, हंसकर कह जाते हो। तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं, तेरा मैं। सुनाते हैं, सुन लो ये गाते हैं, गा के सुनाते हैं, आज बताते हैं। So sweet, dear kids. Parents are the ultimate guiding light to the child. It is well known that such Pundalik made Lord Vithalachavi, who had come to be to bestow blessings on him. Sejal Umbrekar, Abhay Benwar, Adarsh Chandel, Rajat Patni, Shreya Vyas, Swara Umidwar, Nikisha, Rashi Zanwar, Virat Bhair, हम यहाँ आए हैं दुनिया में